हरित शहर मोहिमेतील सहभागाबद्दल नवजीवन प्रतिष्ठानचा विशेष गौरव। नाबार्ड, होगानस, कमिन्स आणि सन फार्माच्या CSR फंडातून केली 5 लाख वृक्षांची लागवड। नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज। अहिल्यानगर येथील साई द्वारका सेवा ट्रस्ट आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेत सहभागी होऊन 1 लाख वृक्ष लागवडीसाठी आवश्यक असलेल्या माती परीक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल नवजीवन प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेचा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला। 1 मे या महाराष्ट्र दिनी माऊली सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर सौ ज्योती गाडे, उपमहापौर तथा या अभिनयाचे प्रणेते ऍडव्होकेट धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे, नगरसेवक निखिल वारे, अनिल बोरुडे आणि सोनाबाई शिंदे यांच्यासह संस्थेचे हर्षल आगळे, उदय पवार, सुदीप पडवळ, विश्वास जावळे, जाणीव फाउंडेशनचे कैलास दिघे, सुकाणू समितीचे प्रताप पाटील काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। संस्थेनं विविध संस्था आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या CSR फंडातून अनेक सामाजिक प्रकल्प उभे केले आहेत। नाबार्ड, होगानस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि सन फार्मास्युटिकल्स या कंपन्यांच्या CSR फंडातून नवजीवननं 5 लाख वृक्षांची लागवड केली आहे। या माध्यमातून निसर्गाच्या पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण करण्यासाठी उचललेलं एक छोटंसं पाऊल। या अभिनयात नवजीवन प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेनं घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल हा विशेष गौरव करण्यात आला। नवजीवन प्रतिष्ठाननं यापूर्वी नाबार्ड, कमिन्स इंडिया फाउंडेशन, होगानस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या CSR निधीतून महाराष्ट्रातील हिंगोली, बीड, ठाणे, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात आंबा, संत्रा, सीताफळ, जांभूळ, चिकू इत्यादी 25,000 फळझाडं तसेच ग्रामपंचायत मालकीच्या जागा, सार्वजनिक जागा आणि गायरान क्षेत्रांमध्ये वनौषधींचे सुमारे 40,000 झाडे लावली आहेत। तसेच रस्त्याच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागेत जंगली आणि सावली देणाऱ्या वृक्षांचे मियावाकी फॉरेस्ट मध्ये 12,000 झाडं लावण्यात आली आहे। या कामाबद्दल संस्थेला यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार तसेच इतरही पुरस्कार मिळालेले आहे। गेल्या 25 वर्षांपासून संस्था पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन या क्षेत्रात कार्यरत आहे। संस्थेनं आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात सुमारे 5 लाख रोपं लावली आहेत। संस्थेच्या या सहभागाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे।